रामकृष्ण हरी. मैत्रिणींनो, यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण सांगते मी का एका आईच्या मनातलं दुःख कोणाजवळ मोकळं करता येतं? ते फक्त मुलीजवळच येतं. काय असेल नसेल, सुखाच्या बी गोष्टी आणि दुःखाच्या पण गोष्टी, किंवा काही त्रास असेल तर तो पण मुलीला आपण एकदम मनमोकळेपणाने सांगू शकतो. तर ज्यांना मुली नाही ना त्यांनाच हे व्हिडिओ बघून कळेल, ज्यांना आहे त्यांना नाही कळणार, कारण त्यांचं मन भरून गेलेलं असतं. ज्यांना नाही ना त्यांना कळेल. खूप मुलगी पाहिजे. लोक पहिले काय करायचे, मुली 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 म्हणून मुली होऊ देत नव्हते. पहिले लोकांना खूप मुली व्हायच्या, मुलगा होत नव्हता तर मुलाची वाट पाहूस तर जेवढ्या मुली झाल्या तेवढ्या होऊन द्यायचे. आणि ज्यांना झाल्या नाही ना आता त्यांना खूप असं वाटतंय का एकतरी मुलगी पाहिजे होती आपल्या जीवाभावाला. माझी पण तीच कंडिशन आहे, माझी पण तीच कथा आहे. आम्ही 6 बहिणी आहे, आम्हाला पण भाऊ होत नव्हता. 6 बहिणी होस तर आमच्या आईवडिलांनी वाट बघितली मुलाची. 6च्या पाठीवर आम्हाला भाऊ झाला. पण मुलींचा इतका कटाळा करायचे, इतका रागराग करायचे. घरातले एकत्र फॅमिली होती, खूप रागराग करायचे, खूप कंटाळा करायचे मुलींचा. त्यावेळेस आम्हाला पण वाटायचं का आपल्याला एक भाऊ पाहिजे होता, एवढ्या बहिणी नव्हत्या व्हायला पाहिजे. पण आत्ता ह्या वेळेला असं वाटतं की एक तरी मुलगी पाहिजे होती. त्यावेळेस माझ्या घरचे म्हणायचे, मी म्हणायचे मला मुलगी पाहिजे बा, असं एक तरी मुलगी पाहिजे होती मला पण. तर माझ्या घरचे म्हणायचे, माझ्या मिस्टरांना पण एकच बहीण होती, तर त्यांच्या बहिणीचं पण ना खूप असं चांगलं नाही झालं त्यांना. त्यावेळेस आईवडिलांची परिस्थिती गरीब असल्यामुळं त्यांचे पण वडील वारून गेले होते आणि आई एकटी असल्यामुळं भाऊ पण लहान लहान. तर त्या मुलीचं लग्न त्यांनी असंच दुसऱ्याच्या भरोश्यावर करून दिलं. असं स्थळ बघितलं दुसऱ्याच्या भरोश्यावर लग्न करून दिलं. आणि ते नंतर कामाला लावून दिलं त्यांना, मिस्टरांनी माझ्यावाल्या त्यांच्या जागेवर त्यांना कामाला लावून दिलं त्या माझ्या नंद्याच्या मिस्टरांना. पण त्यांनी व्यवस्थित काम नाही केलं. त्यांना बाहेरचं असं दारू वगैरे असं व्यसन असल्यामुळं त्यांनी ते काम व्यवस्थित केलं नाही आणि अर्धवटच ते पण सोडून गेले ते माझ्या नंदेला. तर ते माझे मिस्टर काय म्हणायचे, मुलींचं पाहिलं ना कसं होतं म्हणे. मी म्हणायचे बाबा मला एक मुलगी होऊ द्या, 2 मुलं झाले ते एक मुलगी होऊ द्या बा, मुलगी पाहिजे जीवाभावाला. ते मला म्हणायचे, बघ तुम्ही 6 बहिणी होत्या, तुमची किती वनवन झाली, तुम्हाला किती त्रास घरामध्ये एकत्र फॅमिलीमध्ये तुमचा किती कंटाळा केला त्यांनी. आणि माझ्या बहिणीचं एक बहीण असून आम्ही काय करू शकलो नाही. तिच्या नशिबाचे किती परोडे झाले, नवरा वारला, 2-3 मुलं तिला, आणि तू कशाला मुलीची अपेक्षा करते. मला म्हणायचे मुलीचं जर चांगलं झालं तर खूप चांगलं होतं, सोन्याहून पिवळं, नाहीतर मुलीचा खूप त्रास राहतो म्हणे. मुलीचं चांगलं नाही झालं ना तर ते झुरत बसायचे कामं होऊन जातं म्हणे. नको आहे म्हणे आपल्याला मुलगी, आपल्याला बस म्हणे 2च मुलं बस म्हणे. तर माझं त्यांनी ऐकलंच नाही. आणि माझ्या वडिलांना नाही सांगितलं, पण आईला मी बोलली का बाबा मला एक मुलगी पाहिजे होते. तर आई पण रडायला लागली, म्हणे बाई पाहिलं ना मला, तुम्ही 6 मुली झाल्या, माझी किती वनवन, किती अडचण, एकत्र फॅमिलीमध्ये किती त्रास सहन करावा लागला मला. मुली असल्यामुळं किती काम करावं लागायचं, किती त्रास, देरांचा त्रास, बायांचा त्रास, सासू-सासऱ्यांचा त्रास, आणि तेवढ्यांचा त्रास सहन करून आणखी नंदा पण आल्या तर त्या पण आईलाच बोलायच्या, एवढा बुचका झाला, एवढा बुचका झाला, खूप त्रास द्यायच्या आईला. तर मला किती सहन करावं लागलं. मग मी थोडंसं ते पण डोक्यात घेतलं का बरोबर आहे, आपल्या आईला पण खूप त्रास झाला, नको आहे, जाऊ द्या, आपल्या बहिणी आहे ना आपल्याला 6, त्याच्यातच आपण समाधानी मानायचे. आहे आपल्या बहिणी त्याच आणि मुली त्याच, लहान बहिणी माझ्यापेक्षा सर्व, किंवा आपल्या बहिणीला मुली होतील त्या आपल्याच मुली राहतील असं मी समजायचे. पण तसं काही नसतं बरं का. आपली स्वतःची मुलगी ती मुलगी असते. तर होऊ द्या, इथून पुढच्या पिढीला तरी मुलगी होऊ द्या. मुलीचा गर्भपात करू नका. मुलीशिवाय मज्जा नाही. सगळं भेटतं पण मुलगी नाही भेटत. आणि दुःखसुखाचं आपण तर सांगूच शकत नाही दुसऱ्याला.
का आपण दुसऱ्याला किती सांगितलं ना तर ते आपल्याकडून थोड्या वेळ आपल्याकडून आपली माया दाखवतात, नंतर ते दुसरीकडे जाऊन हसून सांगता एकमेकाला. एक थोड्या वेळ आपली माया आपल्याजवळ घेतात, एक हा मावशी असं, हा मावशी तसं, हा असं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं करायला पाहिजे. पण नंतर ते हसून बोलते, हसून सांगते. का ती माया थोडीशी पातळच राहते. आणि जी आपली आईची जी मुलीसंग माया राहते ती वेगळीच राहते. आणि मुलाची पण तितकीच माया राहते बरं का. माया राहत नाही असं काही नाही मुलाला पण. पण मुलाची माया आहे ना 2 ठिकाणी होऊन जाते. त्याची माया 2 ठिकाणी होती. का त्याला आईला धरावा का बायकोला धरावा अशी त्याची माया पातळ होत चालते. त्याची पण त्याचं कुटुंब वाढत चालतं, त्याच्यामुळं त्याची माया आपोआप पातळ होत चालते. तर असं असतं. तर खरंच मुलगी हो द्या, इथून पुढं गर्भपात करू नका, एकतरी मुलगी हो द्या. माझं खरंच यूट्यूब फॅमिलीला असं म्हणणं आहे की एकतरी मुलगी हो द्या. अहो ज्याला नाही त्यालाच कळतं. खूप आठवण येते मला मुलीची, खूप सगळं आहे माझ्याकडं, सगळं आहे. खाणं आहे, पिणं आहे, लेणं आहे, नेसणं आहे, नातेवाईक भरपूर आहे. मला खूप नातेवाईक आहे, माझी खूप मोठी फॅमिली आहे नातेवाईकांची. पण मला मुलगी नाही ना, तर मी खूप दुःखी राहते आता सध्या. म्हणजे मला जोपर्यंत माझी ताकद होती ना तोपर्यंत मला मुलीची आठवण येत नव्हती. पण आता मला खूप मुलीची आठवण येते. तर खरंच मुलगी होऊ द्या. मुलीचा कोणीही कंटाळा करू नका, मुलगी होऊ द्या. तर बघा मला इतकी आठवण येते आता. हे बघा माझं कपाट बघून घ्या तुम्ही. हे बघा एवढं सगळं कपाट भरलेलं आहे, सगळं कपाट भरलेलं आहे. माझ्याच्यानं आवरल्या जात नाही. धरते कोंबून देते, धरते आणून ठेवून देते, कड्या घातल्या जात नाही. जेवढं घालता आलं तेवढं घालते, बाकीचं असंच पसारा ठेवून देते मी. तर अशी एखादी मुलगी राहिली असती तर ती आली असती 6 महिन्यातून एकदा तरी आली असती. आईचं कपाट आवरलं असतं. आईचं काय पसारा आहे म्हटली असती, काय ग आई तुझं एवढा पसारा आहे, साड्या कशा खालवर करून ठेवती तू. तर अशी बोलली असती मुलगी मला येऊन. तर आता आपलं काय, आपण सुनाला मग 2-3 वेळेस सांगितलं अगं कपाटावर कपाटावर, व तिला तिचं आवरत नाही तर ती आपलं काय आवरायला येईल. कारण त्यांच्याच मागं त्यांचे कामं राहते. तर बघा ही अशी मुलीची आठवण इथं कपाटाजवळ आल्यावर सुद्धा येते बरं का. नुसती दुःखासुखाला नाही येत, पण त्या कपाटाजवळ आल्यावर सुद्धा मुलीची आठवण येते. आपली मुलगी असती तर तिला जी आवडली ती साडी घेऊन गेली असती, किंवा आपल्याला म्हटली असती काही माझी साडी आहे तुला घे, तू नेस, मी तुझी नेसल. खूप म्हणजे खूप अशी मुलीची माया कोणीच देऊ शकत नाही. आई ती आईच राहते, मुलगी ती मुलगीच राहते, असं आहे. तर खरंच एकतरी मुलगी होऊ द्या. मी तर सगळ्यांना विनंती करते, मुलगी होऊ द्या. एका मुलावर तर ऑपरेशन करूच नका तुम्ही. एका मुलावर तर खरंच ऑपरेशन करू नका. सगळं तन मन धन सगळं त्या मुलामध्ये राहतं आणि त्या मुलाचं काहीही चालत नाही. त्याला त्याचं परपंच वाढवायचा राहतो, त्याचा संसार वाढवायचा राहतो, तो आपल्यासाठी काहीही करू शकत नाही. तर खरंच एकतरी मुलगी हो द्या, म्हणजे त्याला पण जोडी होईल आणि आपल्याला पण जोडी होईल. एका मुलावर तर खरंच ऑपरेशन करू नका. एक मुलगा एक मुलगी तरी पाहिजे. तर खरंच मी इतकं म्हणजे कळकळून सांगते, खरंच एकतरी मुलगी होऊ द्या इथून पुढं. खूप मुलगी म्हणजे पाहिजेच माणसाला. बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्कीच मला कमेंट करून सांगा.